नमस्कार मित्रांनो, मी बोलतोय धनंजय लवांडे आणि तुम्ही बघताय न्यूज आणि व्ह्यूज. तर मी आत्ता आलो आहे जपानमधील हिरोशिमा इथं जे मेमोरियल गार्डन आहे तिथं. 1945ला जो अणुबॉम्ब टाकला होता अमेरिकेने, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथं मेमोरियल सेंटर बनवलं आहे. त्यातला हा फाउंटन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे 2 बिल्डिंगमध्ये सगळे फोटो लावलेले आहेत. अणुबॉम्ब झाल्यानंतरची परिस्थिती, अणुबॉम्ब टाकल्यानंतरची परिस्थिती, त्याच्यामध्ये किती लोक इंज्युअर्ड झाले, अणुबॉम्बमुळं काय काय तोटे होतात आणि त्यातनं ते कसे बाहेर आले. आणि नंतर ओबामाचा अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांचा करार झाला पीससाठी. आता आम्ही हे बघून चाललेलो आहे. आतमध्ये अंधार असल्यामुळं काही जास्त शूटिंग करता आलं नाही आतमध्ये. सगळं त्यांनी ब्लॅक ह्याच्यामध्ये हिस्ट्री केलेली आहे ती अंधाराच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यावेळेच्या वस्तू पण त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत, फाटलेले कपडे वगैरे. त्यानंतर त्यावेळेला कोणते कोणती लोक गेली, त्यांचे फोटोज, त्यांचं वय किती होतं, त्यांची सगळी हिस्ट्री बघितलं आम्ही. सगळी लोक एकदम शांत होती आणि नाराज पण होते ॲटॉमिक एनर्जीचा दुरुपयोग. तर असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी येईल परत. नमस्कार.